निश्चितच सिद्धार्थ, तुमच्याकडे पुन्हा येऊ. दरम्यान एक मोठी बातमी येते. नॅन्सी पेलोसी हे दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत. त्या क्षणाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. चीन आणि अमेरिका आमने सामने आल्यानंतर आता नॅन्सी पेलोसी हे दक्षिण कोरियाला रवाना झाले असल्याचं कळतंय. तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अमय जोगळेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सर, आपण पाहतोय नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेल्या आहेत. आपण कसं पाहता या सगळ्याकडे? नॅन्सी पेलोसी या अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह म्हणतात, म्हणजे संसदेचं कनिष्ठ सभागृह आहे, त्याच्या अध्यक्ष आहेत आणि अमेरिकेच्या राजकारणात क्रमांक 3 वर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या खाली येतात. आणि त्यांनी तैवानला भेट देऊन चीनला निश्चितपणे दुखावलेलं आहे. कारण चीनचा असा दावा आहे की म्हणजे जगात एकच चीन आहे आणि तो आपण आहोत. कारण तैवानचे नाव आहे की आपण चीन आहोत आपल्याचा. आणि त्यामुळे नॅन्सी पेलोसींनी तब्बल 25 वर्षांनी एक अमेरिकेच्या उच्चपदस्थ अधिकारी म्हणून तैवानला भेट दिल्यामुळे चीननी त्या भागात म्हणजे हवाई हद्द बंद केली आणि अशा अनेक गोष्टी केल्या. आणि आता चीन याला कशा प्रकारे प्रत्युत्तर देतो हे पाहणं आवश्यक आहे. फेब्रुवारी महिन्यात रशिया आणि युक्रेन यांच्यातलं जे युद्ध झालेलं आहे ते पाहता अनेक आंतरराष्ट्रीय तज्ञांनी अशी भीती व्यक्त केली होती की जर नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला भेट दिली तर हिंद प्रशांत क्षेत्रातही चीनकडनं अशाच प्रकारची काहीतरी कृती होऊ शकते. चीनवरनं तैवान विरुद्ध युद्ध पुकारलं. पण आता तरी या सगळ्या म्हणजे हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. चीन या सगळ्या गोष्टींकडे कशा प्रकारे बघतो त्याचे आपल्याला बघावं लागेल. निश्चितच. मात्र या सगळ्या घडामोडींनंतर आता चीन कोणती आक्रमक भूमिका घेऊ शकतं असं वाटतं का? निश्चितच. कारण चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आताच आपल्या पदाची 10 वर्ष पूर्ण करत आहेत आणि चीनमध्ये अध्यक्ष कालमर्यादा 10 वर्षाची असते. पण शी जिनपिंग यांना अमर्याद काळासाठी अध्यक्ष व्हायचे आणि त्याची घोषणा या नोव्हेंबरमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे चीनला असं वाटतं की नॅन्सी पेलोसी यांनी तैवानला येऊन एका प्रकारे चीनच्या या भागातल्या प्रभुत्वाला आव्हान दिलेलं आहे. आणि गेल्या काही वर्षात ज्या प्रकारची आक्रमकता शी जिनपिंग यांनी दाखवली होती, खास करून हाँगकाँगमध्ये त्यांनी हाँगकाँग पूर्णतः स्वतःच्या चीनच्या ताब्यात घेतली, तिथली वेगळी व्यवस्था होती ती त्यांनी मोडीत काढली. आणि तैवानवरही आपण म्हणजे चीनच्या ताब्यात आपण घेऊ अशा प्रकारची त्यांनी योजना बनवून ती तयार ठेवली होती. आणि असं केलं असताना नॅन्सी पेलोसींची भेट हे चीनच्या जखमेवर मीठ टाकल्यासारखी गोष्ट आहे. आणि त्यामुळे चीन लगेच त्याला उत्तर देतो का आता फक्त दबावाचं राजकारण करतो आणि नंतर काही काळाने प्रत्यक्ष काही कृती करतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. पण ही बातमी या सगळ्या घटना अगदीच जवळून पाहण्याची गरज आहे. निश्चितच. जोगळेकर सर, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी संवाद साधण्यासाठी. तर नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत आणि त्या क्षणाची ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर तैवानला चारही बाजूंनी चीननं घेरलेलं आहे आणि तैवानच्या चारही बाजूंना नो एंट्री असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि त्याच पार्श्वभूमीवर नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेल्या आहेत. तैवानवरून आता चीन आणि अमेरिका आमने सामने आलेले आहेत. नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आंतरराष्ट्रीय विश्वातून अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत. चीन आणि अमेरिका तैवानवरून आता पुन्हा एकदा आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आता चीन नेमकी काय भूमिका घेणार, अमेरिका नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या या दरम्यान नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत. तैवानला चारही बाजूनं चीननं घेरलेलं आहे. त्यामुळे तैवानवरून आता चीन आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा युद्ध पेटतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तर चीनकडून हवाई आणि समुद्र मार्ग देखील बंद करण्यात आलेले आहेत. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय. नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत. मात्र तैवानला चारही बाजूने चीनकडून घेरण्यात आलेला आहे. तैवानच्या चारही बाजूंना नो एंट्री असल्याचं खरं तर आपल्याला पाहायला मिळते. कारण चीननं चारही बाजूने तैवानला घेतलेला आहे. चीनकडून हवाई आणि समुद्र मार्ग देखील बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे तैवानवरून आता चीन आणि अमेरिका आमने सामने आलेले पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय विश्वातली अतिशय ही मोठी घडामोड आपण पाहतोय. तर नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत. मात्र तैवानला चारही बाजूने
चीनकडून घेण्यात आलेला आहे। तैवानच्या चारही बाजूंना चीनकडून नो एंट्री असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, कारण चीनकडून हवाई आणि समुद्र मार्ग हे बंद करण्यात आलेले आहेत। त्यामुळे आता तैवानवरून चीन आणि अमेरिका पुन्हा एकदा आमने सामने आलेले आहेत। मात्र या क्षणाला नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला रवाना झालेले आहेत। तर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अरविंद गोखले आपल्यासोबत सध्या जोडले गेलेले आहेत। अरविंदजी, आपण पाहतोय नॅन्सी पेलोसी या दक्षिण कोरियाला सध्या रवाना झालेले आहेत, त्यामुळे चीन आणि अमेरिका पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। कसं पाहता या सगळ्या घटनांकडे? नॅन्सी पेलोसीनं जे काही केलं ते धाडस आहे एका अर्थानं, आणि त्याच वेळेला चीननी अशी धमकी दिलेली होती की तुम्हाला जन्मभर याद राहील अशा तऱ्हेची आम्ही कारवाई करू, म्हणजे अमेरिकेवरती कारवाई करू का नॅन्सी पेलोसी यांच्या विमानावरती करू, काय वाटेल ते करू। आणि त्या जाऊन आल्या, हे खऱ्या अर्थानं धाडस आहे। त्या आता दक्षिण कोरियाला रवाना झाल्या, हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे। परंतु आत्ताची म्हणजे या पुढच्या काळामध्ये काय होईल हे सांगता येत नाही। एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यामधलं युद्ध अजून थांबलेलं नाही आहे। अशा वेळेला जर चीननं तैवानवरती आक्रमण केलं आणि कारवाई केली, कारण त्यांचा दावा असा आहे की तैवान आमचंच आहे आणि आम्ही त्याच्या विरुद्ध म्हणजे ते आम्ही कधीही आमच्याकडे घेऊ शकतो, हा त्यांचा दावा अनेक वर्षांपासूनचा आहे। आणि ते आता कसं झालंय की नॅन्सी पेलोसीच्या तिथे जाण्यामुळं एक वेगळं वळण या सगळ्याला मिळण्याची शक्यता आहे। आणि म्हणजे अमेरिकेची बाजू चुकीची आहे असं मी म्हणत नाहीये, ती बरोबरच आहे। परंतु चीन इतका मस्तवाल आजकाल बनलेला आहे की तो या पुढल्या काळामध्ये काय करील हे सांगता येत नाही। ज्या पद्धतीने त्यांनी रणगाडे आणून ठेवलेले आहेत, ज्या पद्धतीनं विमानं आणून ठेवली आहेत, ज्या पद्धतीनं त्यांनी तिथे सराव केलेला आहे युद्धाचा, हे लक्षात घेता चिमुर्ण राष्ट्र ते कधीही ते भस्मसात करू शकतात अशी आत्ताची अवस्था आहे। त्यामुळं या पुढल्या काळामध्ये काय होईल ते आपल्याला पाहावंच लागेल। निश्चितच तुम्ही म्हटलात की नॅन्सी पेलोसी यांनी खरं तर धाडसी भूमिका घेतलेली आहे आणि त्या तैवान दौऱ्यावर रवाना झालेले आहेत। मात्र आता याच पार्श्वभूमीवर चीनकडून कोणती आक्रमक भूमिका घेण्यात येईल का? कारण अमेरिका आणि चीनमध्ये आता तणावात वाढ होत चालली आहे असंच पाहायला मिळतं एकंदरीत। खरं सांगायचं तर दोन टोकांना दोन देश आहेत, परंतु चीन अमेरिकेविरुद्ध काही करू शकला नाही तरी सुद्धा चीन तैवानवरती आक्रमण करून तैवान आमचंच आहे हे सिद्ध करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल। आणि कदाचित पुढल्या काही काळामध्ये, पुढल्या काही दिवसांमध्ये ते पूर्णपणानं तैवानवरती कब्जा सुद्धा करतील। अमेरिकेचं इथं काय चालेल किंवा नाही हे आपण सांगू शकत नाही। दक्षिण कोरियामध्ये अमेरिकेचं सैन्य आहे आणि हे सैन्य ते खाली उतरवू शकतील किंवा काय, हाही एक पुन्हा प्रश्नच आहे। पण ते सैन्य नुसतं आणून भागणार नाहीये, वेगळ्या पद्धतीने म्हणजे बॉम्बर्स आणून त्यांच्याशी लढा द्यावा लागेल आणि ते करण्याची ताकद, ते करण्याची क्षमता आज अमेरिकेकडे इतक्या दूरवरून आणि अफगाणिस्तानमधून पळून निघालेला अमेरिका मागे पडल्यानंतर, माघारी घेतल्यानंतर त्यांनी इकडे युक्रेनच्या बाबतीत सांगितलं होतं युक्रेनला आम्ही सर्व तऱ्हेची मदत करू रशियाच्या विरोधात, परंतु प्रत्यक्षात नाटो काय किंवा अमेरिका काय कुणीही काही करू शकलेलं नाही आणि हे चीननं नेमकं जोखलेलं आहे। त्यामुळं चीन आता अमेरिकेचं पाणी जोखून बसलेलं आहे। अशा वेळेला चीन तैवानच्या संबंधात कोणतीही कारवाई करणं पुढच्या काळामध्ये आपण अपरिहार्य आहे असं दिसतं आणि ते पाहावं लागेल आपल्याला काय घडेल ते। अमेरिका गोखले सर, धन्यवाद तुमच्या या विश्लेषणासाठी।